हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। पूर्ण तयारी झालेली आहे, फक्त बाहेर निघणार तेवढ्यातच जोरदार पाण्याचे आगमन झालेले आहेत। सकाळपासून छानपैकी ऊन होती आणि आता बघा। असं तर आम्ही चाललेलो आहोत रामटेक नारायण टेकडी इथे, कारण आज आहे 15 ऑगस्ट। म्हटलं दिवसाची सुरुवात आपण नारायण टेकडीच्या दर्शनाने करावं असं वाटलं। तर तुम्हाला सुद्धा 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। व्लॉग थोडा उशिराच येईल आणि तुमच्यासोबत काही गोष्टीसुद्धा शेअर कराव्याशा वाटत आहे मला। आज 15 ऑगस्ट आहे, पण मनातून खुशी नाही आहे, मन उदास आहे। का? कारण आपला देश स्वतंत्र झाला असला इंग्रजांच्या तावडीतून, पण आता आपलेच लोक असे वागायला लागले ना, तर काय म्हणावं। तुमच्या लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलत आहे। आपल्या आई बहिणीत जर सेफ नसेल तर काय अर्थ या स्वतंत्र होण्याचा। सगळीकडे उदासींचं वातावरण पसरलेलं आहे। आपल्या मुली आपण कुठेच सेफ नाही आहोत। आपल्या घरात, रस्त्यावर, हॉस्पिटलमध्ये मुलींचे भरपूर असे स्वप्न असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढीच ते धडपडही करत असतात। पण त्यांचे स्वप्न का स्वप्नच राहतील का? सरकारने काहीतरी याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे। त्यानंतर आम्ही नागपूरला आलो। खूप भूक लागलेली होती आणि इतवारीमध्ये गरम गरम पकोडे निघताना दिसले। तिथे थांबलो आणि गरम गरम पकोड्यांचा आनंद घेतला। बाजारात राख्यांचे सुद्धा दुकानं लागलेले आहेत। त्यानंतर येवले अमृतुल्य इथे चहा घेतला। त्यानंतर मला हेअर कट करायची होती म्हणून आम्ही गेलो ट्रिलियम मॉल इथे। तर ट्रिलियम मॉलमध्ये आल्यानंतर बघितलं तर इतकी भयंकर गर्दी होती। त्याच्यानंतर मी गेली कॅपेलो सलूनमध्ये। तर त्यांना विचारलं हेअर कटचे किती चार्ज आहे, तर त्यांनी 800 म्हटलं। हेअर वॉश वगैरे त्याच्यामध्ये राहील। तर मी त्यांना म्हटलं की हेअर वॉश मी करून आलेली आहे। हेअर वॉश केले तरी पण 800च म्हणाले ते। त्याच्यामुळे मला तिथला रेट खूप जास्त वाटला। मग आम्ही मॉल वगैरे छानपैकी फिरलो आणि बघण्यासारखं आहे ट्रिलियम मॉल, तर काही घेतलं वगैरे नाही। त्याच्यानंतर मग आम्ही गेलो एम्प्रेस सिटी मॉल इथे। तर तिथे छानपैकी प्रोग्राम वगैरे होता आणि शेवटचंच होतं जे काही होतं, म्हणजे एंडच होता प्रोग्रामचा। मग थोडंसं पाहिलं वगैरे ते आणि त्याच्यानंतर कॅपेलोमध्ये गेलो आणि तिथे त्यांनी 200 रुपये चार्ज सांगितला। त्याच्यानंतर थोडंसं यूट्यूबचं इम्प्रेशन वगैरे पाडून त्यांनी 150 म्हटलं आणि मी हेअर कट केली आणि मला लेंथ खूप कमी करायची नव्हती, तर परफेक्ट अशी लेंथ त्यांनी करून दिली आणि मलासुद्धा छान वाटली हेअर कट। म्हणजे खूप जास्त दुःख झालं नाही त्या गोष्टीचं की मला थोडेसेच कापायचे होते केस आणि तेवढेच त्यांनी कापलेले आहेत।
आणि शॉर्ट आहे ना, खूप जास्त लॉंग नाही आहे. आहे सुंदर. शर्ट पहा किती सुंदर आहे. शर्ट पहा किती सुंदर आहे. खिसा नाही आहे. और साथ साथ यहाँ पर आपको आउटफिट भी बहुत अच्छे अच्छे मिल जाएंगे. वो भी आउटफिट की शॉप मिल जाएगी, वो भी 70% ऑफ के साथ. तो मैं आप सबको थैंक यू करना चाहूँगी फिर से कि आप सब लोग आए. और मेरी तरफ से आप सभी लोगों को वेरी वेरी हैप्पी इंडिपेंडेंस डे एंड थैंक यू सो मच ऑल. और मैं आज की आपकी होस्ट एंकर निवेदिता सिंह राजपूत एंड मॉडल एंड सोशल मीडिया. ओके, तो आज का एक और लास्ट परफॉर्मेंस है क्योंकि एंड टाइम आ गया इसके. तो आपका नाम का के बाद कौन सी गान पे करना चाहिए? ओके, तो आप डांस करेंगे तो इसलिए ताकत होनी चाहिए. तर मी इथे एम्प्रेस सिटी मॉलमध्ये आली आहे कॅपेलो सलूनमध्ये हेअरकट करण्यासाठी. तर ही आहे रागिनी. तर हिनीच माझी हेअरकट करून दिली. तर मी हेअरकट करताना व्हिडिओ घेतलेला नव्हता कारण मलाही एक टेन्शन होतंच आणि जे करणारे आहेत त्यांना पण खूप जास्त टेन्शन असते कशी होईल काय होईल. तर म्हणून मी घेतलं नाही आणि खरंच लेंथ वगैरे जेवढी मला पाहिजे होती तेवढीच लेंथ केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर रागिनी हिंदी सायडर होती, तिला मराठी बोलता येत नव्हतं आणि मला हिंदी बोलता येत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी काही पण बोलत होती. मला अजिबात हिंदी जमत नाही, कधी छान जमते कधी नाही जमत. तर अशा प्रकारे हेअरकट झालेली आहे. आता मला घ्यायचं होतं हायलायटर. तर मी इथे ब्युटी प्रोडक्ट होते तर तिथे गेली मी ट्रेंड्समध्ये. त्याच्यानंतर मला पाहिजे काही होतं आणि ते लोक खूप जास्त इन्फ्लुअन्स करत असतात. मी त्यांना हायलायटर म्हटलं, त्यांनी लिपस्टिक दाखवलं, बरंच काही दाखवलं आणि मग आपण इन्फ्लुअन्स होतोच त्या गोष्टीवर. तर मग मी घ्यायचं नव्हतं तरी मला लॅक्मे कॉम्पॅक्ट पावडर घ्यावंच लागलं. तर हायलायटर तर दूरच झालं आणि ते भलतंच मी काहीतरी घेऊन आली. त्याच्यानंतर मग आम्ही इतवारीमध्ये आलो, खाऊगल्ली इथे. पुष्कळ जणांना माहिती असेल की इथे परिणिती नावाचं छोटंसं असं स्ट्रीट फूड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण थाली मिळते. महाराजा थाली आहे, त्याच्यानंतर साधी थाली आहे आणि झुणका भाकरवाली पण थाली आहे तिथे. तर तिथे आम्ही आलो तर बघू शकता इतकी गर्दी होती तिथे आणि ते लोक कुपन देतात. तर आम्ही कुपन घेतलं महाराजा थालीचं. 250 रुपयाची थाली होती ती आणि एक होती साधी तर ती 180 आणि साधी 120 असं काहीतरी होतं झुणका भाकरवाली. बघू शकता प्रचंड गर्दी होती इथे. कुपन त्यांनी वापस घेऊन घेतलं आणि मग आम्हाला पैसे वापस केले त्यांनी आणि मग आम्ही आलो पराठे खायसाठी. तर पराठ्यांनी आपली भूक भागवली आम्ही. छान वेगवेगळ्या प्रकारचे पराठे घेतले आम्ही. त्याच्यानंतर फारसं पोट नव्हतं भरलं म्हणून त्यांनी मग पुन्हा सँडविच वगैरे घेतला आणि रात्रीचे 12 वाजले होते तरी भयंकर इथे गर्दी असते. तर नेहमीच आम्ही येत असतो इथे. जर आपल्याला हॉटेलमध्ये जेवणाचा खूप जास्त कंटाळा वगैरे येतो तर इथे सर्व प्रकारचे आपल्याला पदार्थ मिळून जातात. चला तर आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट्स नक्की करा. बाय बाय.